मला पाठव, मला पाठव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं मार्क सुवर्तमान 16 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये, ओ येशू शिष्यांदेखत वर स्वर्गात गेला. शिष्य बसले नाही किंवा चर्चा करू लागले नाही. येशू तो वर गेला. आपण काय करायचं? चला गप्पा मारू, चला आपण इकडे जाऊ, चला तिकडे जाऊ. नाही, माझं बायबल सांगतं प्रियांनो, मार्क 16:19 मध्ये येशू स्वर्गात गेला. पण 20 वचन सांगतं शिष्य थांबले नाही, शिष्य गप्प बसले नाही, शिष्य उभे राहिले नाही. शिष्यांनी काय केलं? बायबल सांगतो प्रियांनो, शिष्य त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली आणि देव त्यांच्या बरोबर होता. म्हणजे काय? नंबर 1, शिष्यांनी कृती केली, देवानी पण कृती केली. आणि ते तिथं गेले, प्रभू पण तिथं गेला. त्यांनी हात ठेवून प्रार्थना केली, त्यांच्या हातावर प्रभूचा हात आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतो चमत्कार सुरू झाले. प्रियांनो, याचा अर्थ काय? जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, चमत्कार घडणार नाही. जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, सामर्थ्य जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, येशूचं नाव तिथं जाणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही बसू ना, देव तुमच्याकडे पाहत आहे, पाहत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, ही 5:16 मध्ये सांगतं वेळेचा उपयोग करा, वेळ वाया घालू नका. वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळ निघून गेल्यावरती परत येणार नाही. तुम्ही रडताल, तुम्ही पश्चाताप करताल, प्रभू मी 3 वर्ष वाया घालवले, मी 10 वर्ष वाया घालवले, पण ते वर्ष तुमच्यासाठी परत येणार नाही. आज प्रभू तुम्हाला संधी देत आहे की जा, जा, वचनाची घोषणा करा, किंवा सुवार्थ सांगा, किंवा कुणासाठी तरी प्रार्थना करा, कुणाला तरी येशूचं नाव सांगा, कारण देव तुमच्याकडे पाहत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर, मला योग्य दिशा कळाली पाहिजे, मग मी जाईल. ऐका, जोपर्यंत सुरुवातच नाही, योग्य दिशा काय कळेल? जोपर्यंत तुम्ही बसू ना, जोपर्यंत तुम्ही बसू ना आणि तुम्ही म्हणता ओ प्रभू, ओ मला दिशा दाखव. 1 वर्ष गेले, ओ प्रभू मी काय करो सांग. 2 वर्ष गेले, ओ प्रभू मला सांग. प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही हे बोलता आणि बसू ना, प्रभू तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. का पास्टर? देवानी दाखवायला पाहिजे की मी नेमकं काय करावं. पहिलं तर सुरुवात करा, पहिली तर सुरुवात करा. पहिलं घोट्यापर्यंत जा, मग गुडघ्यापर्यंत जायला वेळ नाही, मग कमरेपर्यंत, मग भिजून जाता. पण सुरुवात नाही. लोकांना वाटतं नाही नाही नाही, लगेच सेवा पाहिजे, लगेच कळायला पाहिजे. तोपर्यंत मी बसून राहणार, भले किती वर्ष लागू. हो, 1 वर्ष 2. लक्षात ठेवा, ते वर्ष जातील, पण त्या वर्षाचा हिशोब परमेश्वर तुमच्याकडून घेईल. कारण देवाला बसलेले लोक नको, देवाला उभे राहिलेले लोक नको, देवाला क्रिया करणारे लोक पाहिजे. हालेलुया, हालेलुया, बोला हालेलुया. प्रियांनो, फिलिप्पे 2:15 मध्ये सांगितलं, या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही जेव्हा लोकांना देवाचं वचन सांगता, ज्योतीसारखे दिसता. तुम्ही वचनच सांगत नाही, ज्योतीसारखे काय दिसणार? तुम्ही बसू ना, काहीच फायदा नाही. तुम्हाला असं वाटतं की मी बसून राहील आणि मग देव कुणाला तरी पाठवेल. प्रियांनो, तो देव तो नाहीये. हा परमेश्वर हे पाहतो की तुम्ही त्याच्यासाठी पहिलं काय करणार. आणि मग तो म्हणतो ती व्यक्ती क्रिया करत आहे, माझ्यासाठी चालत आहे, माझ्यासाठी बोलत आहे. मग आता त्या व्यक्तीला पवित्र आत्मा योग्य दिशा दाखव, योग्य दिशा दाखव. त्या व्यक्तीचं पाचारण दाखव आणि त्याला उचल माझ्या राज्यासाठी. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोकांमध्ये पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, ते बसून आहेत. पवित्र आत्मा त्यांच्यात आहे, ते बसून आहेत, ते वाट बघतात काहीतरी घडेल. ऐका, प्रभू मला म्हटला ज्यांच्यात पवित्र आत्मा आहे, सगळे जागे आहेत का? ज्यांच्यात पवित्र आत्मा आहे आणि तो व्यक्ती बसलेला, ऐका, तुमच्यात पवित्र आत्मा आहे, तुम्ही बसलेले आहात, पवित्र आत्मा देखील बसलेला आहे. पण तुम्ही क्रिया करत आहात, पवित्र आत्मा क्रिया करत आहे. हालेलुया, हालेलुया. पास्टर कसं काय? अब हम दोनों अलग नहीं है, अभी हम दोनों, मैं देखता वो देखता है. हालेलुया. म्हणजे काय? जोस मी चालतो, कोण चालतं?
खूप बारीक आवाज, सगळे झोपले का? मी चालतो तेव्हा कोण चालतं? मी हात ठेवतो तेव्हा कोण हात ठेवतं? मी जेव्हा बोलतो तेव्हा कोण बोलतं? हालेलुया! किती लोकांना समजत आहे? किती लोकांना समजत आहे? मी थांबून आहे? कोण थांबून आहे? जोरात जोरात, कोण थांबून आहे? मी उभा आहे. प्रगट तेव्हा होईल जेव्हा शिष्यांसारखं तुम्ही ऍक्शन करता. हालेलुया! 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया! जेव्हा मी मुख उघडतो तेव्हा पवित्र आत्मा बोलतो. जेव्हा मी हात ठेवतो पवित्र आत्मा हात ठेवतो. कसं काय? तो आत्मा आहे आणि हे शरीर त्याचं मंदिर आहे. हालेलुया! माझे हात पवित्र आत्म्याच्या, माझं पान पवित्र आत्म्याचं पान, माझं ऐकणं, माझं चालणं पवित्र आत्म्या, पण माझं थांबणं धोक्याचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही चाललाय, हे शिष्य शिकले. शिष्य म्हटले बसायचं नाही. येशू वर गेलाय, निघून जाऊन सुवार्ता सांगू, प्रार्थना करू. ते गेले, त्यांच्याबरोबर प्रभू गेला. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. हालेलुया! योहान 15:16 मध्ये सांगितलंय, येशू म्हटला तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं. एवढंच लोकांना सगळं वचन माहिती. बरेच लोक म्हणतात पास्टर देवानी माझी निवड केली. कधी? या वर्षी ना देव मला भेटला, या सेवकाद्वारे त्यांनी माझी निवड केली. अर्धच वचन. अरे देव अर्धा नाही, देव पूर्ण आहे. अर्धच वचन. देवानी माझी निवड केली, मी देवाला नाही निवडलं, देवानी माझी निवड. पुढं काय लिहिलंय? निवड केली. आता तुम्ही बसून नाही, उभं राहून, तुम्ही जाऊन फळ द्यावं. कोणी ऐकलं का? ज्याला कान आहे तो ऐको. तुम्ही बसून, उभे राहून, वाट पाहून प्रार्थना करा आणि जा, देव फळ देईल. तुम्ही जाऊन, मी तुमची निवड केली. मग काय करू प्रभू? तू माझी निवड केली. 10 वर्ष झाले प्रभू, तू माझी निवड केली. मी थांबूनच आहे. प्रभू बोलतो तू थांबून आहे, मी तुला काय करेल बघ. कारण जे थांबून आहे ते लोक देवाला पसंत नाही, पण जे क्रिया करतात, ऍक्शन करतात, प्रभूचं काम पुढे नेतात, त्यांना प्रभू अधिक बळ देतो. हालेलुया! हालेलुया! प्रेज द लॉर्ड. तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. पण फळच नाही तर टिकणार कधी? गेलो तर फळ आहे ना. बसून फळ नाही, उभं राहून फळ नाही. आणि आम्ही म्हणतो मी फळ देणार, मी फळ देणार, मी फळ देणार. बोलणारे नकोय. देवाचं राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. हालेलुया! प्रेज द लॉर्ड. हालेलुया! प्रियांनो, एका देवाच्या सेवकाचं मला खूप आवडलं, रेनॉल्ड बॉन्के. त्यांचा एक शब्द मला आवडला. किती लोक आज वचन ऐकत आहे? सगळे आहेत का? काय लोक म्हणले असेल आज सेवक कोण, कुठून आला? सगळे इतिहास सांगणार आहे कुठून आलोय. हालेलुया! पीटी उषा. किती लोकांना माहिती आहे पीटी उषा? किती लोकांना पीटी उषा माहिती आहे? रनिंग. हालेलुया! प्रियांनो, त्या सेवकाने सांगितलं की बरेच लोक म्हणतात माझ्यात पवित्र आत्मा आहे, पण सामर्थ्यच नाही, सामर्थ्यच नाही, म्हणून मी थांबून आहे. जेव्हा मला सामर्थ्य मिळेल ना, मी लगेच क्रिया करा, लगेच सुवार्ता, लगेच लोकांसाठी प्रार्थना, लगेच वचन सांगायचं. त्यांनी सुंदर वचन सांगितलं, मला ते स्पर्श झाला. त्याला पीटी उषा जर तुमच्या घरी आली कॉफी प्यायला तर तुम्ही तिला बसवता, कॉफी देताल. त्यांनी प्रश्न केला, जेव्हा पीटी उषा बसलेली आहे तेव्हा तिची ऊर्जा, तिचं सामर्थ्य तुम्हाला दिसत आहे का? जोरात. एवढेच लोक का? सेना आहे तर सगळी सेना. हा, आणखी जोरात. कारण का? ती बसलेली आहे, ती तुमच्या संगती कॉफी पित आहे, ती बोलत आहे, ती बसलेली आहे. पण जेव्हा ती स्टेडियमवर रनिंग स्टार्ट होती तेव्हा आम्हाला तिची ऊर्जा दिसते. म्हणजे काय? जे लोक बसलेले आहे त्यांचं सामर्थ्य तोपर्यंत दिसणार नाही जोपर्यंत ते क्रिया करणार नाही. जेव्हा तेव्हा तिला आतपासून मी क्रिया करेल, ते क्रिया करायला लागतील, त्यांच्यातल्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बाहेर पडेल. हालेलुया! हालेलुया! जोरात. कधी सामर्थ्य दिसेल? जेव्हा ती जातील थांबून. सामर्थ्य दिसत नाही क्रियेने
जाण्यानी, चालण्यानी, बोलण्यानी देवाचं सामर्थ्य दिसतं. म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही काय करत आहात? तुम्ही काय करत आहात? तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. कित्येक वर्ष आले तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. तुम्ही अन्न भाषेत बोलता. हो, फक्त अन्न भाषेत बोलत आहे, बस एवढंच आहे. काय लोक वाणी ऐकत आहे, बसत आहे, वाणी ऐकत आहे, थांबत आहे, वाणी ऐकत आहे, कुणाला तरी शोधत आहे. प्रभू म्हणतो बस आता वेळ आलेली आहे, उठ उठ, चालायला चालायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, उठ चालायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काय लोक स्वप्न बघतात, ते झोपतात, त्यांना स्वप्न पडतात. ते मोठी रिवायवल मीटिंग घेत आहे स्वप्नात. ते हात ठेवत आहे, लोक धाड 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 पडत आहे. ते अजून झोपतात. सकाळी उठतात, ते कुणाला तरी सांगतात मला स्वप्न पडलं, मी स्टेजवर होतो, भरपूर पब्लिक होती, हात ठेवला, लोक पडले. मग ते बोलले, ते म्हणतात नक्कीच एक दिवस मी असं करणार. अरे सुरुवात केली तर त्या स्टेजला जातील, बसून राहिला तर काहीच मिळणार नाही. कारण माझा देव त्या लोकांना शोधत आहे. ते म्हणतात मी जाईल, मी चाललो. प्रियांनो, ही वेळ ती नाहीये की स्वप्नावर स्वप्न, स्वप्नावर स्वप्न, स्वप्नावर स्वप्न. मी स्वप्न जरूर बघितले, पण ते आणण्याचा प्रयत्न केला. काय लोक स्वप्न 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 स्वप्न. पास्टर अर्थ सांगा, स्वप्न स्वप्न स्वप्न. उपदेशक म्हणतो जास्त स्वप्न पाहणं वायफळ आहे, त्यापेक्षा ते स्वप्न पूर्ण करणं यात सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. आमचा देव स्वप्न दाखवतो आणि ते पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य पण देतो. आमचा देव दृष्टांत दाखवतो, ते पूर्ण करण्यासाठी पावर देतो. पण कधी ज्यावेळेस ते लोक बसत नाही, ते लोक थांबत नाही, ते लोक चालतात. म्हणजे काय पास्टर, जो हॉस्पिटल मध्ये सांगसू वार्ता, जा कुठं तरी वचनाची घोषणा कर, जा कुठं तरी कुणासाठी तरी प्रार्थना कर, ते शांत बसत नाही. का? कारण स्वप्न त्यांना शांत बसू देत नाही, दृष्टांत त्यांना शांत बसू देत नाही. पण जे लोक स्वप्न पाहत आहे, बसू नये, ते स्वप्न खोट आहे. कारण स्वप्न तुम्हाला अस्वस्थ करत. उठ उठ उठ, जा, चल चल. का? कारण पवित्र आत्मा तुमच्यात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, देवाला तुमची गरज आहे, लोकांना तुमची गरज आहे. लोक शोधत आहे कोण येईल आमच्यासाठी, कोण प्रार्थना करेल. प्रत्येक गाव मी फिरलो, लोक वाट बघतात कोण येईल आमच्यासाठी, कोण प्रार्थना करेल. आम्ही खूप फिरलो, पण आम्हाला कुठंच काही मिळालं नाही. कोण खरा देव आहे, कोण आहे, ना आम्ही आत्महत्या करू, आम्ही मरून जाऊ. आणि जे विश्वासणारे, ज्यांना येशू कळालाय, ज्यांना वधस्तंभ कळालाय, ते बसून आहे, मी नंतर जाईल, मी नंतर. अरे तुझ्यामुळे ते लोक मरत आहे, पण तू गेला ते जिवंत होतील. हालेलुया, बारीक टाळ्या. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. किती लोक आनंद घेत आहे. प्रभू आहे का? प्रभू बोलत आहे का? काय लोक म्हणतात मी जाईन, मी करीन, मी थांब बघेन, फक्त हेच चालू आहे, जाईन तिथंच आहे. प्रभू म्हणतो ठीक आहे. हालेलुया. पण जे म्हणतात मी प्रभूचं वचन ऐकलंय, मी आता ती खुर्ची बाजूला करेल आणि मी आजपासून ठरवेल, मी त्या ठिकाणी जाईल, प्रभूचा गौरव करेल, अनेकांना सांगेल येशू जिवंत आहे. प्रियांनो, देवाचे सेवक स्मिथ विग्लस्वर्थ ज्यावेळेस ते मरणार होते, त्यावेळेस एका सेवकाला त्यांनी एक दृष्टांत सांगितला. मला ती क्लिप पाहायला मिळाली. त्यांनी सांगितलं शेवटच्या काळी असे दिवस येणार आहे, हॉस्पिटल हॉस्पिटल खाली होणार आहे. आणि त्यानंतर ते मेले. मी प्रभूकडे विचार केला, प्रभू हॉस्पिटल हॉस्पिटल खाली होणार म्हणजे तू स्वतः येणार का? प्रभूंनी सांगितलं मी नाही, माझे लोक तिथं जाणार आणि जे जातील ते हॉस्पिटल खाली करतील इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया, रबा हालेलुया, रबा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक गोष्ट करा प्रियांनो, ओ वेळ वाया घालू नका. हालेलुया. काय लोक सभेला जातात, मोठमोठ्या सभेला जातात, इथं वचन ऐक, इथं वचन ऐक, वचन ऐक, वचन ऐक, वचन ऐक, खूप छान होतं, ते खूप छान होतं, आणि मग तिघ चौघ जण ते तुलना करायला लागतात. नाही नाही, त्याच्यापेक्षा तो चांगला होता सेवक, काय सामर्थ्य. दुसरा म्हणतात अरे त्याच्यापेक्षा तो कसा होता. प्रियांनो, हे लोक कोण आहे? ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. तुम्हाला पवित्र आत्मा ह्यासाठी दिला नाही लोकांची तुलना करावी, तुम्हाला पवित्र आत्मा ह्यासाठी दिला हॉस्पिटल खाली करण्यासाठी.
तुलना करणं बंद करा. हा सेवक तो सेवक, अरे कोण सेवक नाही, येशू मोठा आहे. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही तो या सेवा नाही नाही, तो एकदम परफेक्ट बोलला, मला तो शब्द एकदम स्पर्श झाला. मग आता काय करणार? काय नाही बघू. अरे तुला स्पर्श झाला, तुला कन्फर्म झालं की ते वचन तुझ्यासाठी, मग अजून थोडं थांब. आपलं काही काम व्हायच्यात. काम नाही पण भलतंच काम जरूर होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हटलं, बऱ्याच लोकांना मी आशीर्वाद देतो. घर बदलतात, गाडी बदलतात, घरातल्या वस्तू बदलतात, पण हे तिथंच. गाडी जाऊ द्या, घर जाऊ द्या, पहिलं घ्या बायबल आणि प्रभू मी चाललो कापणी करायला, चाल. का पास्टर, का पास्टर, का पास्टर? ऐका 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 ऐका. कारण तुमच्यासाठी कोणतरी मेला, तुमच्यासाठी कोणतरी वेदनेमध्ये होतं, ओरडत होतं, पित्या पित्या. त्याच्या हातामध्ये खिळे, त्याच्या पायामध्ये खिळे, डोक्यामध्ये काटे थांबू. एवढंच नाही, प्रियानो, एका सेवकाने सांगितलं त्याच्या अंगावर वस्त्र नव्हते, तो नग्न होता. तुमच्या माझ्यासाठी तो नग्न झाला, तो मेला. मला माहित आहे, आम्ही फक्त दुःख, माझ्यासाठी येशू मेला, ओ येशू दया कर, ओ तुझ्या रक्ताने शुद्ध कर. बस या प्रार्थना. आता म्हणा, प्रभू तो माझ्यासाठी मेला, पुन्हा जिवंत झाला, आता मी थांबणार नाही, मी थांबणार नाही, मी मनुष्याकडे पाहणार नाही, मी लोकांकडे पाहणार नाही, मी क्रूसाकडे पाहिल, मी वधस्तंभाकडे पाहिल, आणि वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकटीकरण 22:12 मध्ये येशू म्हणाला, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यामध्ये कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. प्रभू वेतन घेऊन येणार आहे. कुणाला? विश्वासणाऱ्यांना. वेतन, पगार. खूप प्रभूनं खूप काम केलं, बरेच दिवस थांबले, येतो घेऊन. काय घेऊन येईल मला माहित नाही, पण ते फटके जरूर असतील. पुढे आपण जाणार आहोत, पण किती लोक आनंदित आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, प्रभू वेतन घेऊन येणार आहे. बऱ्याच लोकांना वचन पाठ पण आहे, पण लोक हुशार आहे. विश्वासणारे काय करतात? सगळं गाळून टाकतात आणि एवढंच म्हणतात, जीसस इज कमिंग सून. एवढंच. कुठं मेसेज, जीसस इज कमिंग. पुढं पण लिहिना की फळ देणार आहे. नाही, ते नको, ते नको, ते लिहि. तिथं सामर्थ्य आहे, तिथं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, 1998 मध्ये मला प्रभू येशूची ओळख झाली. रोमन कॅथलिक मधून प्रभूने मला त्याची ओळख दिली. प्रभूच्या वचनामध्ये मी वाढू लागलो. एका चर्चला मी जात होतो, त्या ठिकाणी मी बायबल स्टडी, वचन, प्रार्थना सगळ्या गोष्टी करत होतो. प्रार्थना करायचं गुडघ्यावर तासन तास, कठीण जात होतं. पण मला हे कळालं की कोणतरी माझ्यासाठी मेलंय. येशूचं वचन मला स्पर्श झालं. कोण जाईल? मी बोललो, प्रभू मी जाईल, मला पाठव. प्रार्थना करू लागलो, प्रार्थना करू लागलो. अचानक असं वाटायचं, अरे हे मला कळालंय, येशूकडे पापांची क्षमा आहे, येशू मेला पुन्हा उठला हे मला माहिती आहे, पण माझ्या लोकांना माहित नाही. मी प्रियांनो जाऊ लागलो, माझ्या मित्रांना सांगू लागलो, प्रभू येशू जिवंत आहे. ते विधर्मी होते, ते हसू लागले. मी बोललो, नाही, अनुभव घ्यायचा असेल तर ये, माझ्या मागं प्रार्थना कर. ते प्रार्थना करू लागले. मी हात ठेवून प्रार्थना करू, सामर्थ्य उतरू लागलं. मला काहीच माहित नाही सामर्थ्य, कारण मी नवीन होतो. पण सुवार्ता सांगत आहे, गुडघ्यावर प्रार्थना करत आहे. नंतर मी त्यांना म्हणलो, एक काम करू, आपण ससून हॉस्पिटलला जायचं का? ते बोलले का? मी म्हणलो, आपल्याला येशू कळालाय, पण त्या हॉस्पिटलमध्ये किती लोक आजारी आहे, किती लोक दुःखात आहे, चला तिथं आपण जाऊ. मी पुण्याकडलाच प्रियांनो, आणि आम्ही सायकलवर 1998-99 सायकलवर तिथं मी हॉस्पिटलला जाऊ लागलो. तिथं मी लोकांसाठी प्रार्थना करू लागलो. मला प्रार्थना छोटीशी, येशूच्या नावात बरं कर, प्रभू याला बरं कर. थोड्या दिवसांनी आम्ही गेलो की ते म्हणायचे, पास्टर मला आता बरं वाटत आहे. हो, माझा विश्वास सोडू लागला. अरे आपल्याला कोण म्हणलं नाही, आपले पास्टर म्हणले नाही कोण, पण आपण जातोय, काहीतरी मिळत आहे. त्यानंतर प्रियानो बुद्राणी हॉस्पिटल, त्या ठिकाणी जाऊ लागलो. हॉस्पिटल औंध हॉस्पिटल, त्या ठिकाणी जाऊ लागलो. सायकलवर जात आहे, लोकांना नुसतं येशू जी म्हणताय, येशूकडे पापांची क्षमा हे करत आहे. कोणी मला सांगितलं नाही जा, कोण मला म्हणलं नाही तुला पगार देईल, पण मला एक कळालं, माझ्यासाठी कोणतरी मेलं. मी ही बातमी लपवून ठेवणार नाही, मी बातमी सांगणार की तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि प्रभू मध्ये वाढू लागलो. वचनात वाढत आहे, चर्चला जात आहे. पण बसलेलो असलो की मी म्हणायचं, बसायचं नाही, चला कुठंतरी जाऊ. सकाळी आपली प्रार्थना झाली, कारण माझं एक तत्व आहे, प्रार्थना झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. सकाळीच आम्ही जे तरुण मला प्रभूंनी दिले ते आम्ही प्रार्थना करायचो वैयक्तिक, आणि मग जायचो. एकदा मी पहाटे उठलो आणि प्रार्थना करत होतो. अचानक मला काही स्त्रिया दिसल्या. मी बोललो, प्रभू
हे काय स्त्री आम्हाला काय दा? प्रभू म्हटला, या वेश्या आहेत, यांना माझं नाव माहित नाही. जा आणि त्यांना सांग प्रभू येशू तुमच्यावर प्रीती करतो. हळूहळू मला प्रभूचा आवाज येऊ लागला. पण हे कसं काय झालं? आवाज येऊ लागला दृष्टांत कधी? ज्या वेळेस मी सुरुवात केली. जर मी सुरुवात केली नसती, नुसतं चर्चला जावचं नाही, चर्चला जावचं नाही, चर्चला जावचं नाही, चर्चला जावचं नाही, कमीत कमी फुगलो असतो, आत्म्यामध्ये भरलो असतो, पण फायदा काही झाला नसता. पण मी ते घेतलं आणि द्यायला शिकलो. मी म्हणलो प्रभू कुठं? प्रभूने मला जा पुण्यामध्ये. काही तरुणांना मी सकाळी सांगितलं, प्रभू मला सांगत आहे बुधवार पेठ त्या ठिकाणी स्त्रियांकडे जा. तेवढे आम्हाला भीती वाटते. मी घाबरू नका, सेनाधीश परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आम्ही एक उपवास प्रार्थना केली आणि सायकल घेऊन शिवाजीनगरला लावली आणि त्या एरियात पुस्तकं घेऊन गेलो. आणि जेवढा तो एरिया आहे त्या प्रत्येक एरियात जाऊन प्रत्येक बहिणीला सांगू लागलो, दीदी प्रभू येशू आपसे प्यार करता है, प्रभू येशू आपसे प्यार करता है. सगळा पूर्ण एरिया. काही स्त्रिया मला हसू लागल्या, हे कुठून आला, हे काय सांगतोय? मी बोललो नाही, वो आपसे प्यार कर, उसके पास गुनाहों की क्षमा है. आणि मी सांगू लागलो, सगळा पूर्ण एरियामध्ये सांगितलं. हो मी प्रभू सगळ्यांना सांगितलं, काहीच कार्य झालं नाही. प्रभूला तिथं